मित्रांनो, प्रश्न उत्तर मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आजचा प्रश्न आहे, मुलाखत घेताना काय काळजी घ्यायची। तर आजच्या व्हिडिओमध्ये 20 महत्त्वाचे मुद्दे देत आहे, नीट व्यवस्थित समजून घ्या। ही सर्व माहिती वेबसाईटवरती पण आहे। लगेचच सुरू करूया। पहिला आहे मुलाखतकर्त्याची निवड। मुलाखत घेण्यासाठी योग्य व्यक्ती निवडा ज्यांच्याकडे विषयाचे ज्ञान आणि अनुभव आहे। पुढचं घेऊया 2 नंबरचं, विषयाची तयारी। मुलाखतीचा विषय नीट समजून घ्या, त्यावर संशोधन करा आणि प्रश्न तयार करा। पुढचं घेऊया 3 नंबरचं, प्रश्नांची यादी। सोपे, स्पष्ट आणि अर्थपूर्ण प्रश्नांची यादी बनवा जे प्रेक्षकांना आवडतील। आता मित्रांनो, ही सर्व माहिती वेबसाईटवरती आहे, खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। 4 नंबरचं, वेळेचे नियोजन। मुलाखतीसाठी ठरलेली वेळ ठरवा आणि त्याचे पालन करा जेणेकरून सर्व मुद्दे समाविष्ट होतील। पुढचं घेऊया 5 नंबरचं, संभाषणाचा ओघ। मुलाखतीत नैसर्गिक संभाषणाचा ओघ ठेवा जेणेकरून ऐकणाऱ्यांना कंटाळा येणार नाही। आता काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा मित्रांनो, मी उत्तर देईल। पुढचं घेऊया पार्श्वभूमी माहिती। आता मुलाखतकर्त्याची पार्श्वभूमी जाणून घ्या जेणेकरून त्याच्याशी संबंधित प्रश्न विचारता येतील, म्हणजे बॅकग्राऊंड समजून घ्या। 7 नंबरचं, शांत वातावरण। आता मुलाखत शांत ठिकाणी घ्या जिथे बाहेरचा आवाज येणार नाही आणि रेकॉर्डिंग स्वच्छ होईल, नाहीतर मग ते भरकटत जाते मुलाखत। 8 नंबरचं, उपकरणांची तपासणी। मायक्रोफोन, कॅमेरा आणि रेकॉर्डिंग उपकरणे आधी तपासून घ्या जेणेकरून तांत्रिक अडचणी येणार नाहीत आणि बॅकअपही ठेवा। जर काही अडचण आली तर बॅकअप ठेवलेला कधीही चांगला। परवानगी घ्या। मुलाखतकर्त्याची लेखी किंवा तोंडी परवानगी घ्या जेणेकरून कायदेशीर समस्या उद्भवणार नाहीत फ्युचरमध्ये। 10 नंबरचं, पोशाख आणि सजावट। मुलाखतकर्ता आणि स्वतःचा पोशाख व्यावसायिक ठेवा जेणेकरून प्रेक्षकांवर चांगला प्रभाव पडेल। बी प्रोफेशनल। भाषेची स्पष्टता। मराठी भाषा साधी, स्पष्ट आणि प्रादेशिक ढंगात बोलण्याचा प्रयत्न करा जेणेकरून सर्वांना समजेल। पुढचं घेऊया 12 नंबरचं, श्रोत्यांचा विचार। आता प्रेक्षक कोण आहेत, कोण येणार आहेत हे लक्षात घेऊन मग प्रश्न विचारा। संभाषणाचा स्तर ठरवा, जसे की तरुण, ज्येष्ठ, मुलं इतर। संवेदनशील विषय टाळणे। वादग्रस्त किंवा संवेदनशील विषयावर जास्त जोर देऊ नका जेणेकरून कोणी दुखावले जाणार नाही। आता मित्रांनो, कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन फार कमी आहे, बघणारे जास्त आहेत। मुलाखतकर्त्याचा आदर। आता नेहमी त्यांच्या मतांचा आदर करा आणि त्यांना पॉझिटिव्ह ठेवा मित्रांनो। 15 नंबर, संक्षिप्त उत्तरांना प्रोत्साहन। मुलाखतकर्त्याला लांबलचक उत्तरांऐवजी संक्षिप्त आणि मुद्देसूद बोलण्यास प्रोत्साहन द्या। टू द पॉईंट आवडतं लोकांना, म्हणून ते टू द पॉईंट असणं गरजेचं आहे। रेकॉर्डिंगची गुणवत्ता। आवाज आणि व्हिडिओची गुणवत्ता उत्तम ठेवा जेणेकरून प्रेक्षकांना आनंद होईल, नाही तर ते खरखर आवाज येतो, मग त्याचा राग येतो लोकांना। संपादनाची काळजी। आता मुलाखतीचे संपादन करताना चुकीची माहिती कापू नका आणि संदर्भ बदलणार नाही याची काळजी घ्या। 18 नंबर, प्रेक्षकांचा सहभाग। मुलाखतीत प्रेक्षकांचे प्रश्न किंवा टिप्पण्या समाविष्ट करा जेणेकरून त्यांचा सहभाग वाढेल आणि इन टच राहतील ते। पुढचं घेऊया 19 नंबर, शेवटचा संदेश। मुलाखतीच्या शेवटी एक प्रेरणादायी किंवा उपयुक्त संदेश द्या जेणेकरून प्रेक्षकांना प्रोत्साहन मिळेल, काहीतरी मिळेल। शेवटचं घेऊया, तत्पूर्वी पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो, सबस्क्राईब करा आणि वेबसाईटला व्हिजिट द्या। आभार आणि प्रोत्साहन। मुलाखतकर्त्याचे आणि प्रेक्षकांचे आभार माना आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचे आवाहन करा। धन्यवाद मित्रांनो, कृपया सबस्क्राईब करा। बाय बाय।